नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता एक हळूवार वळण येणार आहे, जे आपल्याला मनाला नक्कीच स्पर्श करून जाईल. लग्नानंतर होईलच प्रेम हे वाक्य आता खरी-खुरी भावना बनून आपल्या सर्वांसमोर उभं राहणार आहे. पार्थ आणि काव्या यांच्या नात्यात आलेली तुटफूट, गैरसमज आणि दुरावा हे सगळं मागे टाकण्याची वेळ आता आलेली आहे. काव्या पार्थचा रुसवा घालवण्यासाठी जी मनापासून मेहनत करते ती केवळ बाहेरून दिसणारी नाही, तर तिच्या मनापासून, प्रेमातून आणि समर्पणातून आलेली आहे. पावसात भिजून आपल्या भावना व्यक्त करता काव्या आपलं मन पार्थ पुढे मांडते, पण तिचं स्वतःचं आरोग्य तेव्हा बिघडतं. ती आजारी पडते. आता पार्थ, जो आतापर्यंत तिच्यावरती रागवलेला होता, तो हळूहळू शांत होतो आणि तो तिच्या आजाराची काळजी घेतो. तिच्या डोळ्यातील प्रेम आणि समर्पणाने तो पिळून निघतो. तुम्हाला माझ्यासाठी एवढं सगळं करायची काय गरज होती? पार्थ तिला विचारतो. केवळ माझा राग घालवण्यासाठीच तुम्ही पावसात भिजलात ना, आणि आता आजारी पडलात. आता मलाच तुमची काळजी घ्यावी लागेल. ह्या शब्दात त्याचं मृदू मन दाटून आलेलं असतं. आता त्याला कळू लागतं, हे नातं फक्त एक करार नव्हे, तर एक जीवाचा भाग आहे. त्यावरती काव्या हळूच असते आणि म्हणते, तुमच्यासाठी तर मी काहीही करायला तयार आहे, पण तुम्ही मला माफ केलंत ना, ते आधी सांगा. पार्थ थोडा शांत होतो आणि तिच्या डोळ्यात बघतो आणि मग म्हणतो, हो, मी तुला कधीच माफ केलेलं आहे. ह्या एका वाक्याने दोघांच्या मनातील भिंती कोसळतात आणि काव्या लगेच म्हणते, मग आता त्या डिवोर्स पेपरबद्दल काहीच बोलायचं नाही. ते पेपर फाडून टाका. पार्थ, जो आधी ठाम होता, आता तिच्या प्रेमाने हरलेला असतो. तो ते डिवोर्स पेपर्स घेतो आणि प्रेमपूर्वक त्यांना फाडून टाकतो. या क्षणात त्यांच्या नात्यांचा एक नवा अध्याय सुरू होतो. विश्वासाने आणि प्रेमाने भरलेला अध्याय. पण दुसरीकडे एक वेगळीच गोष्ट घडत आहे. जीवा आणि नंदिनी यांचं नातं अजूनही सावरलेलं नसतं. नंदिनी अजूनही जीवालाच जबाबदार धरते. तिला वाटतं की त्याने तिचं मन दुखावलेलं आहे आणि तिचं प्रेम कमी लेखलेलं आहे. पण जीवा हार मानत नाही. तो धडपड करतच राहतो. तिला पटवण्यासाठी आणि तिचं मन जिंकण्यासाठी तो रोज काही ना काही प्रयत्न करत राहतो. तिच्यासमोर प्रेम व्यक्त करतो, तिला वेळ देतो, आपले मन पण बदलून दाखवतो आणि आपले बदल पण दाखवतो. हळूहळू नंदिनीचं मन पण मऊ होतो आणि तिला वाटू लागतं की कदाचित जीवालाही आपल्या प्रेमाची खरी किंमत आता कळालेली आहे. आणि मग एक दिवस नंदिनी त्यांचं खरं प्रेम, त्याची समजूत आणि त्याच्या बदललेल्या भावना पाहून जीवालाही माफ करते. आता उत्साही स्वरामध्ये, मित्रांनो, या दोन्हीही क्षण आणि दोन्हीही कथा, पार्थ, काव्या आणि जीवा, नंदिनी, आपल्याला शिकवतात की नातं टिकवण्यासाठी क्षमा, समर्पण आणि प्रेम किती महत्त्वाचं आहे. तुमचं ह्या गोष्टीवरती काय मत आहे? आणि काव्याचं समर्पण तुम्हाला आवडलं का? नंदिनीने माफ करणं योग्य वाटलं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच भावनिक आणि रंजक अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.